नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण इव्हनिंग वॉकला गेल्यावर जी भाजी आणली त्या भाजीचे फायदे जाणून घेणार आहोत. ही भाजी वर्षातून फक्त एकदाच येते. माळ रानावर किंवा शेताच्या बांधावरती भाजी कुठेही आढळून येते, तर ही वर्षातून एकदाच मिळते सखींनो. तर ही भाजी नक्की आवर्जून खावी. ही भाजी उष्णता कमी करणारी आहे. थंड असल्यामुळे उष्णतेचा विकार असणाऱ्याने आवर्जून खावी. ज्यांना मूत्रविकार आहे, मूतखड्याचा त्रास आहे, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी तर ही भाजी एकदम रामबाण औषध असल्यासारखे काम करते. तर ही भाजी नक्की आवर्जून खावी सर्वांनी. तर ही भाजी आहे कुरडूची. तर मी ही भाजी 5 मिनिटासाठी थंड पाण्यामध्ये ठेवून दिली. त्यानंतर 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ केली. मग ती एका गाळणीमध्ये ठेवून घेतली आणि त्यानंतर एका मॅशरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक त्याचे वाटण तयार करून घेतले. अशा प्रकारे हे बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे मिरचीचे वाटण टाकून लालसर होईपर्यंत परतून घेऊया. लाल झाल्यानंतर सखींनो त्यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया. ही भाजी एकदम कवळी आहे आणि आवर्जून ही भाजी सगळ्यांनी खावी. ही फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येते. ही भाजी मोठी झाल्यानंतर त्याला जे बोंडे येतात त्या बोंडांमध्ये बी असते. हे बी खडीसाखरेसोबत खाल्ल्यावर ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे त्यांचा खडा विरघळून पडू शकतो. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा मोठा असा कूट टाकलेला आहे आणि नंतर सर्व मिक्स करून 5 मिनिटासाठी ही भाजी झाकून ठेवू आणि 5 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे. ही भाजी कोवळी असल्यामुळे लगेच शिजून येते आणि सखींनो मी तरी भाजी कधी यापूर्वी खाल्लेली नव्हती, पण मला ही भाजी इतकी आवडली ना, तर ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. तर ही भाजी हे बघा अशा प्रकारे तयार झालेली आणि चवीलाही खूपच छान लागते. तर एकदा नक्की सर्वांनी आवर्जून ही भाजी खावी आणि याचे फायदे करून घ्यावे. तर सखींनो ही भाजी कशी वाटली, आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.